नागपूर मनपा निवडणुकीच्या आदल्या दिवशी प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत तब्बल 15 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। सर्व आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे। नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत 14 जानेवारीच्या रात्री हा हल्ला झाला होता। या हल्ल्यात भाजप उमेदवार भूषण शिंगणे गंभीर जखमी झाले होते। पोलीस तपासात असं दिसून आलं की हल्ल्यातील मुख्य आरोपी गणेश चाचेरकर असून जो नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवक मंजू चाचेरकर यांचे पती आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गणेश चाचेरकर यांच्यावर हत्या, अपहरण, जुगार असे अनेक गंभीर गुन्हे आधीपासूनच दाखल आहे। अटकेतील 15 आरोपींपैकी 5 जणांवर पहिल्यांदाच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर इतरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जखमी अवस्थेतील भूषण शिंगणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे पोलीस विभागावर मोठं दडपण आलं होतं। या घटनेनं राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली होती। मात्र भूषण शिंगणे महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झाले, तर काँग्रेस उमेदवार मंजू चाचेरकर विजयी झाल्या। पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास केला जात आहे, तर दोषींवर कायद्यानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल। दिनांक 14 तारखेला जसं आपण सांगितले की एक गुन्हा घडले होते, त्यामध्ये गिट्टीखदान इथे एक गुन्हा दाखल झालेले होते। त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचे सेक्शन पण लावलेले होते। ते गुन्हा 35 क्रमांक 2026 ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि राईटचे गुन्हा सेक्शन लावलेले होते आणि त्यामध्ये 15 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहे आणि 15 आरोपी यांना अटक पण केलेली आहे। ते सर्वांना MCRमध्ये आता ठेवलेले आहे आणि काल त्याच्याविरुद्ध मकोकाचे पण कलम ॲड करण्यात आलेले आहे। त्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, पण आतापर्यंत जे काही तपास आहे ते पूर्णपणे प्रामाणिकपणे आपण तपास केलेली आहे आणि जे काही आरोपी आमच्या निष्पन्न झालेले त्यांना अटक पण केलेली आहे आणि बरोबर सेक्शन पण यामध्ये लावलेली आहे।